हाय फ्रेंड्स, मी अस्मिता आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे। बाहेर खूप जास्त ऊन पडलेलं आहे आणि या उन्हामध्ये थकवा घालवण्यासाठी आज आपण लिंबू सरबत बनवणार आहोत। पण हा फक्त लिंबू सरबत नाही आहे, त्यामध्ये मी एक अशी गोष्ट ॲड करणार आहे त्याच्यामुळे आपल्या पूर्ण शरीराला थंडगार असा गारवा भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मी इथं 4 ग्लास सरबतसाठी पाणी घेतलेलं आहे थंड, 2 लिंबू चिरून घेतलेले आहेत, सेंद्रिय मीठ घेतलेलं आहे व साखर घेतलेली आहे। सेंद्रिय मीठ नसेल तर साधं मीठ वापरलं तरी काही हरकत नाही। पहिल्यांदा आपल्याला पाण्यामध्ये साखर आवश्यक तेवढी घालून विरघळून घ्यायची आहे। तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आपल्या चॅनेलवरती आपण फक्त रेसिपीज नाही तर ब्लाऊजच्या वेगवेगळ्या डिझाईन किंवा ज्वेलरीच्या डिझाईन सुद्धा शेअर करत असतो। त्यामुळे आपला चॅनेल तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे। साखर विरघळलेली आहे, त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आता मी यामध्ये 2 लिंबू पिळून घेणार आहे। शक्य तेवढ्या बिया आपण काढून घ्यायच्या आहेत, कारण आपण लिंबू सरबत गाळून घेणार नाही, तसाच तो पिणार आहे। जेवढा रस असेल तेवढा सर्व आपल्याला पिळून घ्यायचा आहे सरबतमध्ये। आणि लिंबू सरबत बनवताना नेहमीच लिंबूचा जास्त वापर करायचा आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील थकवा दूर होण्यास त्याची मदत होते। आणि साखर आपण शक्यतो कमी वापरली तरी काही हरकत नाही, पण लिंबू आणि मिठाचं प्रमाण व्यवस्थित वापरायचं आहे। आता ह्या स्टेजला आपण ह्याची टेस्ट बघून यात मीठ, लिंबू किंवा साखर कमी असेल तर ॲड करू शकतो, पण मला याची आवश्यकता वाटत नाही, त्यामुळे मी हे असंच ठेवणार आहे। आता मी यामध्ये ॲड करणार आहे सब्जा। मी 2 चमचे सब्जा अर्धा ते पाऊण तास पाण्यामध्ये भिजत घातला होता, तो आता मी ह्या लिंबू सरबतमध्ये ॲड करणार आहे। मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोलले होते अशी एक गोष्ट जे आपले शरीर पूर्ण आतून थंडगार करेल, ती गोष्ट आहे सब्जा। सब्जामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी व्हायला खूप म्हणजे खूप मदत होते। आपण कोणताही सरबत बनवत असो त्यामध्ये 1 किंवा 1.5 चमचा सब्जा नक्की ॲड करायचा, त्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो। मी घरामध्ये सरबत बनवत असताना नेहमी सब्जाचा वापर करून सरबत बनवते। अशा पद्धतीने आपला लिंबू सरबत तयार आहे। आपण आता तो ग्लासमध्ये घेऊयात। किराणाच्या दुकानामध्ये कुठेही सब्जा आपल्याला लगेच अवेलेबल होतो आणि यामुळे सरबताला आपल्या 4 चांद लागतात। असा सरबत उन्हाळ्यामध्ये घेतल्यावर आपला थकवा का नाही दूर होणार। रोज 1 ग्लास सरबत आपण नक्की घ्यायचा आहे उन्हाळ्यामध्ये। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। धन्यवाद।